किती छान दिसतोय पहा गाजरचा हलवा, एकदम रसरशीत आणि सुट्टा, चिकट नाहीये. तर आज आपण पाहणार आहोत खमंग, मऊ आणि खूप चवदार गाजर हलवा अगदी सोप्या पद्धतीने, अगदी अचूक प्रमाणात 2 किलो गाजरचा हलवा कसा बनवायचा ते पाहूयात. नमस्कार, मी प्रियाज किचन फूड अँड ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मी 2 किलो गाजर घेतलेत, स्वच्छ धुवून घेतलेत. आता याला आपण साफ करून घेऊया, म्हणजेच याची देठं आणि वरची टोकं काढून घेऊया. आणि कुठे खराब वाटलं तर ते मी थोडंसं म्हणजे छिलणीने छिलून घेते. तुम्हाला हे जे रेषे दिसत आहेत ते मी काढून घेणार आहे फक्त. आणि इथे मी स्वच्छ करून घेतलीत गाजर, पाहू शकता. आणि थोडे मधून कट केलेत कारण मला किसायला सोपे जातील म्हणून. तर इथे मी सर्व 2 किलो गाजर किसून घेतली आहेत. तर अगदी 2 किलो गाजराचं परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला इथे सांगतेय. तुम्हाला जर पार्टीसाठी किंवा ऑर्डरसाठी बनवायचे असतील तर तेही तुम्ही बनवू शकता योग्य प्रमाणामध्ये. तर इथे मी 5 लिटरचा कुकर घेतला आहे आणि मी कुकरमध्ये या गाजरला एक शिट्टी काढून घेणार आहे, कारण हलव्याचा थोडा वेळ पण वाचतो आणि टेस्ट पण खूप छान लागते. तर मी हे सर्व किसलेलं गाजर या कुकरमध्ये घालून घेते पहा. आता मी एक मोठी पळी साजूक तूप घालतीये. तुम्ही कुठलंही वापरू शकता. मी इथे म्हशीचं घेतलेलं आहे, माझ्याकडे होतं. आणि याची आपण एकच शिट्टी काढून घेणार आहोत. सुरुवातीला थोडा बारीक गॅस करायचा, नंतर मीडियम ठेवायचा. आता इथे पाहू शकता एक शिट्टी झाली आहे आणि बिलकुल खाली लागलेला नाही आहे. आपण काहीही टाकलं नव्हतं, फक्त एक मोठी पळी मी साजूक तूप घातलं होतं. आता तुम्हाला मी दाखवण्यासाठी कढईत काढते किंवा तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता त्याच. तर इथे कढईमध्ये मी हलवा काढून घेतला. यातलं थोडंसं पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे. एक 10 मिनिटामध्ये मोठ्या गॅसवर केलंय मी, छोटा गॅस केलेला नाहीये. मोठ्या गॅसवर आपण हे 10 मिनिटं पाणी आटवून घेणार आहोत. आणि त्यात पाणी आहे त्यामुळे फक्त अधूनमधून एक 10-5 मिनिटाला हलवायचं. आता इथे पाहू शकता मी 2 किलो गाजरला 1 लिटर दूध घेतले, फुल फॅट, गरम करून घेतलेलं आहे, थंड टाकलेलं नाहीये. याला छान मिक्स करून घेऊया आपण. आणि मी मोठ्याच गॅसवर आता परत हे सगळं आटवून घेणार आहे दूध. आणि तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर तुम्ही 200 ग्रॅम रवा आणून हा गाजरचा हलवा करू शकता, पण दुधाने छान टेस्ट येते. आता हे मी सर्व मोठ्या गॅसवर आटवून घेते पहा. एक अर्धा तास लागतो हे पूर्ण प्रोसेसला. इथे पाहू शकता 15 मिनिटांनी मी तुम्हाला दाखवतेय, बऱ्यापैकी दूध आटत आलंय. आता इथे मी वेलची घेतल्या आहेत, 20 हिरव्या वेलची घेतल्या आहेत. या मी सोलून घेतल्या आहेत, त्यातले दाणे काढून घेतले. हे आपण खूप बारीक वाटायचे नाही, जाडसरच वाटायचे, कारण खाताना जे वेलचीचे दाणे दाताखाली येतात ना तर खूप छान लागतात पहा. आता इथे 25 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता दूध सगळं आटलंय. आणि आता मी 2 किलो गाजरसाठी अर्धा किलो साखर मोजून घेतले प्रमाण पहा. तर या प्रमाणात तुम्ही गाजरचा हलवा केला ना तर तुमचा गाजरचा हलवा खूप गोडही नाही आणि खूप कमी गोड नाही, एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये होईल. आता साखर टाकल्यावर पाहू शकता तुम्ही गाजरचा कलर बदललाय हलव्याचा आपला, किती छान लालसर दिसतोय. आणि दूध आटवल्यामुळे काय होतं, ते दुधाचे जे आटलेले दाणे असतात ना ते खूप छान दिसतात हलव्यावरती. आता इथे पाहू शकता साखर ही बऱ्यापैकी आपली आटली आहे. आणि मी एक पळी पुन्हा इथे साजूक तूप घातलेलं आहे वरून. याने काय होतं, गाजराच्या हलव्याला छान चकाकी येते वरून टाकल्यानंतर. तर पाणी तुम्ही पाहू शकता, पूर्ण पाणी आटले आपल्या हलव्यामधलं. आणि हा गाजरचा हलवा 4 ते 5 दिवस तुम्ही बनवून ठेवू शकता. आणि इथे मी काजू घेतले थोडे कट करून 15-20. आता याला मी फ्राय पॅन मध्ये थोडंसं तूप चमच्यावर टाकून याला फ्राय करून घेते. लाल होऊ द्यायचे थोडे. याने काय होतं, काजू आपण जर आधी टाकले तर ते मऊ होतात, आणि असे जर तुम्ही वरून टाकले ना तर ते खायला खूप छान क्रंची, थोडे दाताखाली येतात तर छान लागतात. नाहीतर मऊ होऊन जातात काजू आधीच आपण जर टाकले तर. मी आता हे सर्व वरून टाकून घेतले पहा. आणि ही वेलची पण मी सगळ्यात शेवटी टाकतीये, कारण वेलचीचा वास आपण जर अगोदर टाकली तर वेलचीचा वास निघून जातो. आणि तुम्हाला तुमच्या आवडीनुसार अजूनही कुठले ड्रायफ्रुट्स ॲड करायचे तर करू शकता. इथे पाहू शकता किती सुंदर आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे. तर
अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.